हाय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळ्यांनी? बरं आहेत ना? मी पण बरं आहे. आज बघा मी बाजाराला गेलते. आज ही मच्छी मला भेटली, खवला मच्छी बोलतात. मला एवढा मच्छी कितीला पडला असेल सांगा. पूर्ण जिवंत आहे, म्हणजे जिवंत कशी जास्त टाइम नाही झालाय. एवढा मच्छी मला 100 रुपयात भेटलाय. तुम्हाला मच्छी कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्हाला हा बघा मी साफ करून दाखवणार आहे. ज्यांना साफ करताना माहीत आहे ते बरोबर करतात. बघा मी अशी त्याला खवून, त्याचा खवला बोलतात, ते मी काढून घेणार ह्या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता ही काढून घेतलेलं आहे. आणि हे बघा मी दुसरी कशाने नाही, या कायचीने त्याचा हा कापणार. मस्त साफ होऊन जातात. बसायला नको, काय नको, उभी राहून सगळं काय होतं. फक्त साफ करायला माहीत व्हायला पाहिजे. हा बघा. आणि हे त्याचा पोट कटिंग केला मी. आणि त्याच्यामध्ये फक्त एवढा काढायचा. हे बघा कशी मी मच्छी साफ केलाय. चांगला आहे ना? कोणी पण साफ करू शकतो. माणसं हा काढायसाठी भीतीने घेत नाही. आणि ही मच्छी एवढा टेस्टी खायला लागतंय, तुम्हाला काय सांगू. आता बघा ह्या पूर्ण मच्छी मी साफ करेन आणि दाखवेन. सगळं मी पहिला ही खाऊन काढून घेणार सगळे. आणि नंतर त्याचं शेपूट असेल काय असेल सगळं मी काढून घ्यायचं. आधी मी फक्त इथे खवला बघा कशी असतात सगळ्यांना माहीत नाही पडत. सगळ्यांना माहीत नाही या मच्छी कशी साफ करायचं. आणि हा बघा सिंपल पद्धतीने मी कशी काढून घेते. आणि त्याच्यानंतर सगळं शेपूट कापणार. त्याच्या बाजूबाजू जो ई आहे पकणं तो काय ते कापून घेणार. जास्त टाइम नाही लागत. अशी उभी राहून एक चाकू घ्यायचा आणि एक कैसी घ्यायचा, झाला मच्छी साफ करून. कोणी पण करू शकतो. फक्त त्यांना थोडासा माहीत व्हायला पाहिजे मच्छी कशी साफ करायची. आता मी साफ करते बघा. काय आता मी याचा खवला कापून घेतलेला आहे सगळा. आता हे साईडचा ह्या काढून घेणार. पहिले एक करून दाखवला. हे बघा पटापट होतात, जास्त टाइम नाही लागत. आणि एवढा त्याच्यामध्ये बघा काय घाण नाही. ही काय मच्छी असतात, खाडीची मच्छी बोलतात त्याला. ही काय रोजच्या आणून रोज विकतात, म्हणून ह्या मच्छी टेस्टी. ह्या बर्फ नसतात, काय नसतात. ही मच्छी एकदा खाल्ल्यावर ना त्यांना माहीत पडतं. जो लोक खायला माहीत आहे त्यांना माहिती आहे मच्छीचं टेस्ट काय आहे. आणि जो समुद्राच्या मच्छी असतात ते महिन्याचे असतात. ते काय बर्फ टाकून त्याला ठेवतात. आणि त्याच्यानंतर ह्या लोक पण 2-3 दिवस ठेवून बर्फ आणि ह्या जिवंत असतात. बघा ती चांगली आहे. मला ह्या बारीक बारीक मच्छी आवडतात म्हणून मी ह्या मच्छी आणते.
किती चांगले मी सगळं एवढा भारी साफ करून देईल काय दुकानावर कोण नाही देणार. मला आवडतोय मी घरी आणून बारकी मच्छी साफ करतात. काय मेहनत नाहीये, फक्त माहीत व्हायला पाहिजे. हा बघा एवढी मच्छी एवढा भारी साफ करील सगळा काढलाय. आणि बाजारातून काय थोडंसं या बाजू त्या बाजू कापून देतात. मला ते आवडत नाही म्हणून मी घरी आणून मन आहे खायला तर थोडासा मेहनत करायचा आणि वाढायचा. आता बघा ही झाल्यानंतर मी तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. आता माझी मच्छी झालेली आहे साफ करून. बघा किती भारी वाटते. एवढं मच्छी भेटला मला 100 रुपयात. ही कशी हा आदिवासी लोक मारायला जाते ना, त्याच्यामुळे ह्या मच्छी ते लोक स्वस्त भेटतात. ते कधी कधी भेटतात, रोज नाही भेटणार. मला किती कमसे कम 50 पीस मच्छी आहे याच्यात. आता याला चांगली 5-6 एकच चांगले पाण्याने धुवून घेणार आणि त्याच्यानंतर बघा अजून किती चांगले दिसेल. आता बघा मी 5-6 एकच धुवून घेतलाय, मस्त साफ झालेला आहे. आता मी फिरायसाठी 4-5 पीस मच्छी घेणार आहे आणि ते तुम्हाला फ्राय करून दाखवणार. मी एवढा आता फ्राय करणार आहे. आता ह्याला काय करू, ह्याला थोडासा, ही थोडी मोठी साईज आहे ना, तर थोडासा याला अशी 2 चीर मारून घेतला आहे. म्हणजे मीठ तरी त्याच्यात जाईल. मीठ मसाला जो आहे जा काय नाही, मीठ आणि हळद आणि थोडासा तिखट हा टाकून याला फ्राय करायचा. दुसरी काहीच लागत नाही या मच्छीला. आणि तुम्ही डाळ बनव काय बनवत असेल 2 मच्छी फ्राय करून द्या, पोराबाला आवडीने जेवून घे. आता बघा सगळी मी अशी काढून घेतलं म्हणजे याच्यात मीठ जाईल आणि त्याला टेस्ट आहे. एवढा मच्छी मी आता फ्राय करणार. आणि ही जो बाकी जो मच्छी ही मी ठेवून देणार, पॅकेट करून ठेवून देणार. जेव्हा पाहिजे तेव्हा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अर्धा तास अगोदर काढून ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तर फ्राय करून द्यायचं पोरांना. म्हणून मी अशी कधी कधी आणून ठेवतो आणि हा पोराबाला आवडीने खातात. आता बघा तुम्हाला मी ह्याला मीठ मसाला लावून फ्राय करून दाखवणार. आता तुम्हाला जो मच्छी दाखवला होता ही मच्छी मी तुम्हाला कापून दाखवला, साफ करून दाखवला. आता तुम्हाला बघा माझी मच्छी कशी साफ केले. तुम्हाला आवडला असेल तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. आणि हा मच्छी लय खायला टेस्टी असतात. तर माणसं भीतीने घेत नाही आणि साफ करायच्या भीतीने. तर काही कठीण नाही, मला फक्त 10 मिनिट लागला एवढा मच्छी साफ करताना. आणि आता तुम्हाला ह्या मच्छीला मी काय करणार, एवढा मच्छी मी एगल्या ठेवून देणार. म्हणजे हे मला 3 दिवस जाणार अशी. आणि आता ही मच्छीचा ही मच्छी मी फ्राय करायसाठी घेतला. हे फ्राय पण होतात, रसातली पण होतात, कशी पण कुणी पण खाऊ शकतो. तर आम्ही जास्ती फ्राय करूनही खातात. आता याला मी बघा मी काय टाकतोय, पहिला थोडं मीठ टाकलं आणि थोडासा हळद टाकले आणि थोडासा तिखट. दुसरी मी ह्याच्यामध्ये काही टाकणार नाही. आणि याला चांगले मिक्स करून ठेवायचं 5 मिनिट. ते मीठ हात जायसाठी त्याच्यानंतर मी फ्राय करून दाखवणार. आता बघा हे मी लावून ठेवले, नंतर तुम्हाला फ्राय करून दाखवते. आणि माझी मच्छी कशी आहे आणि किती रुपयात घेतला तुम्हाला सांगितला, 100 रुपये. 100 आता बघा ते मच्छी मी फ्राय करून तवा ठेवलेला आहे पहिले.
आता मी तेल टाकले, तेल चांगले तापू द्या, नंतर तुम्हाला मच्छी फ्राय करून दाखवतो। आता बघा तेल तापलेलं आहे, आता मी एक एक मच्छी सोडून देतो। आता मी याला पालटे करणार। बघा किती मस्त, ती काही तुटत नाही, काय नाही, एवढा भारी मच्छी आहे, अजिबात तुटणार नाही। किती भारी फ्राय होत आहे। ज्यांना माहिती आहे मच्छी खायला त्यांना माहिती आहे मच्छी कशी लागतात। आता मी एक बाजू झालेली आहे, दुसरी बाजू पलटी केलेली आहे। आता बघा झाल्यानंतर तुम्हाला दाखवतोय। मच्छी झालेली आहे, बघा किती खरपूस फ्राय केला आहे। किती पण तेलामध्ये टाकू शकतो, जेवढं जास्त तेलामध्ये टाकेल तेवढा मच्छी अजून कडक होईल। तर मला एवढा कडक नको, मी अशीच काढून घेणार। आणि बाकी जो मच्छी होतात ते पण तळून घे। काही पण झालेलं आहे, नाही पण काढून घ्यावा सगळा। आता बघा माझी मच्छी फ्राय झालेली आहे। आता तुम्ही बघू शकता, कुठली बाजू तुटलं नाही, काहीच नाही, खरपूस भाजले मी, आणि खायला एवढा टेस्टी आहे। तुम्हाला मच्छी साफ करताना आणि त्याचा फ्राय करताना सगळं दाखवला। माझा व्हिडिओ कशी असेल, तुम्हाला आवडला असेल, सबस्क्राइब करा, कमेंट करा, शेअर करा। बाय यूट्यूब फॅमिली। आणि आता तुम्हाला ही मच्छी मी तुम्हाला तोडून दाखवते। हा बघा कशी मच्छी निघून जाते, पूर्ण एकच काटा असतात, ही जे मधला एकच काटा असतात। ही मच्छी एकदा खाल्ल्यावर मी सांगा अजिबात त्याच्यात दुसरी काटा नाही, एक मधला काटा अशी साईडने सोडायचा आणि खायचा। डाल बनव आणि मग मच्छी फ्राय करून द्या। कशी असेल तुम्ही मला कमेंट करून सांगा। आणि माझी मच्छी कितीला घेतला तो पण तुम्हाला सांगितला। एवढा मच्छी 90 रुपयात घेतला। मच्छी घेताना ते लोक बोलतात 1000 रुपया, 500 रुपया, 200 रुपया, तिथे भाव करायला लागतात। माझ्या नवऱ्याला पण घेता येत नाही, पोरांना पण घेता येत नाही, मी जाऊन घेतात। आता बघा कशी मस्त वाटते। बाय यूट्यूब फॅमिली, परत बोललो तुम्हाला। आणि माझा अशी व्हिडिओ नवीन व्हिडिओ परत येणार, दुसऱ्या दिवशी येणार आहे।